मला कुठची गोष्ट डोक्यात ठेवली ना की मला तसं काम नाही करता येणार, मी सगळ्या बॅगेत सोडून आलोय. कारण मला माहिती आहे आपण एका मोठ्या उद्देशाने आलोय. म्हणजे तुला स्वतःला, म्हणजे आता तर फॉर्मली एकत्र आलात, पण तुला हे सगळं होण्याच्या आधी असं कधी वाटत होतं की आपण एकत्र आलो तर जास्त, ज्या कारणासाठी तू राजकारणात आलास त्याला त्याची मदत होईल, आपण एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पक्षांचे विचार शेवटी एकच आहेत तर आपण एकत्र आलं पाहिजे, असं कधी वाटत होतं? पण प्रयत्न पण झाले ना तसे. पण मी बोललो तसं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, एक काळ असतो, एक नशीब असतं, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. अच्छा. आता पण मला जेव्हा विचारलं गेलं युती व्हायच्या आधी की दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का, माझं उत्तर सिंपल होतं की दोन्ही भावांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे, ते फोन करू शकतात. आता ते एकत्र येण्यासाठी सरकारने हिंदी सक्ती करावी लागली. मी कुठेतरी हे दोघं भाऊ चुकचुकले आणि मला वाटतं की तो एक ट्रिगर पॉईंट होता की मुंबईला वाचवायला पाहिजे, काहीतरी चुकीचं घडतंय. पण असं तर नाहीये की यांनी एकत्र यावी यासाठीच तो हिंदी सक्तीचा निर्णय झाला होता. हे मला माहित नाही, मे बी ज्यांनी केली त्यांना विचारायला पाहिजे, पण ही हिंदी सक्तीची गरज नव्हती. पण म्हणजे आता मगाशी तू म्हणालास की जर तुझे वडील राज ठाकरे नसते तर तू कदाचित आला नसतास, पण हे जे ठाकरे कुटुंब, ठाकरे ब्रँड, ठाकरेंची मुलं, म्हणजे जणू युवराज वगैरे हे जे सगळं मिळतं, तर त्याच्याकडे तू कसं बघतो? त्यांना आनंदच होत असेल की आपल्याला इतका सहज ऍक्सेप्टन्स मिळताना. पण आता मी काय बंगल्यात राहताना पण, गाड्या असताना पण मला वाटतं की मराठी माणसाचं पण चांगलं झालं पाहिजे, की जो मराठी माणूस मी लहानपणापासून बघत आलो किंवा मी शाळेत जायचो, कॉलेजमध्ये, पण आता जो तुम्ही बाहेर पडलात तर एक कुठचाही माणूस तुम्हाला रस्त्यावर असा हिरमुसलेलाच दिसणार. ती जी स्माईल होती, एक जे मी लहानपणी होती, जी तुम्ही लहानपणी असं अजून असेल, की एक समाधान होतं या शहरांमध्ये राहण्याचं, हे राज्यामध्ये राहण्याचं, ते कुठेतरी गेलंय. हे सगळे सुविधा असताना पण मला वाटतं की मी त्यांना पण त्या सुविधा दिल्या पाहिजेत. तर काय वाईट आहे त्याच्यात?